योद्धा न्यूज चॅनल। योद्धा न्यूजच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। शिरोली चौकातील वाहतूक कोंडी फुटणार। समन्वयक दिलीप मेदगे यांच्याकडून कामाला हिरवा कंदील। पुणे नाशिक महामार्ग समन्वयक दिलीप मेदगे यांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक। योद्धा न्यूजचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी मानले आभार। खेड/शिरोली पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली चौकात दररोज होणारी वाहतूक कोंडी आणि प्रवाशांचे होणारे हाल या संदर्भात योद्धा न्यूज चॅनलने आक्रमकपणे बातमी प्रसिद्ध केली होती। या बातमीची अत्यंत गांभीर्याने दखल घेत पुणे नाशिक महामार्ग समन्वयक श्री दिलीप मेदगे साहेब यांनी या कामाचा सकारात्मक पाठपुरावा केला असून आता शिरोली चौकाच्या नूतनीकरणाचा आणि सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे। योद्धा न्यूजच्या प्रतिनिधींना मेदगे साहेबांचा थेट मेसेज। शिरोली चौकातील समस्या योद्धा न्यूजने लावून धरल्यानंतर महामार्ग समन्वयक दिलीप मेदगे साहेब यांनी स्वतः पुढाकार घेतला। त्यांनी योद्धा न्यूज चॅनलचे प्रतिनिधी दत्ताभाऊ भगत यांना खास मेसेज करून या कामाची माहिती दिली। तुमच्या बातमीची आणि दत्ताभाऊंच्या आक्रमक मागणीची दखल घेऊन आम्ही या कामाचा प्रस्ताव मांडलेला आहे असे सांगत त्यांनी या जनहिताच्या कामात पत्रकारांच्या भूमिकेचेही कौतुक केले। प्रकल्प संचालकांच्या महत्त्वपूर्ण सूचना। राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक श्री संजय कदम साहेब यांनी या चौक सुधारणेसाठी तांत्रिक सूचना केल्या आहेत। शिरोली ग्रामपंचायतीचे पत्रही महामार्ग प्रशासनाला प्राप्त झाले असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। हा चौक अत्यंत सुसज्ज आणि देखणा होणार असून यामुळे भविष्यात इथली वाहतूक कोंडी कायमची मिटणार आहे। यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। संपादक नारायण सूर्यवंशी यांनी केली। दिलीप मेदगे यांची वाहवा या यशाबद्दल बोलताना योद्धा न्यूज चॅनलचे संपादक श्री नारायण मनोहर सूर्यवंशी यांनी दिलीप मेदगे साहेबांच्या कामाची तोंड भरून स्तुती केली। सूर्यवंशी म्हणाले की दिलीप मेदगे साहेब हे केवळ एक अधिकारी किंवा समन्वयक नसून ते जमिनीवरची जाण असणारे एक संवेदनशील आणि माणुसकी जपणारे व्यक्ती आहेत। सामान्य जनतेच्या प्रश्नांची एवढ्या तत्परतेने दखल घेणारे नेतृत्व विरळच असते। त्यांनी ज्या पद्धतीने या समस्येचा पाठपुरावा केला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। शिरोली चौकाचा प्रश्न मार्गी लागत असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी योद्धा न्यूज आणि विशेषतः दिलीप मेदगे साहेब यांचे आभार मानले आहेत। प्रशासनाच्या या भूमिकेमुळे योद्धा न्यूजच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे। पत्र वाचलं माझ्या लक्षात आलं की हा चुकीचे उत्तर जे काही जयस्वाल साहेब आहेत यांनी यांना दिलेलं आहे आणि म्हणून या प्रकल्पाचे जे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत संजय कदम साहेबांना मी तातडीने हे पत्र त्यांना व्हॉट्सअप केलं आणि त्याच्यावर त्यांची माहिती घेतली असता त्यांनी सांगितलं की हे चुकीच्या माहितीवरती आहे, परंतु मी सदर कार्यालयाला या पत्रामध्ये दुरुस्ती करून हे पत्र तयार करायला सांगतो असं त्यांनी सांगितल्यानंतर पुन्हा 19 तारखेला या फेडरेशनच्या लोकांना एसजीएमने हे पत्र त्यांना कळून त्याच्याबद्दल क्लॅरिफिकेशन केलं की हा रस्ता हा राष्ट्रीय महामार्गच करणार आहे आणि MSIDCचा तसा काय त्याच्याशी संबंध आहे। याच्यानंतर MSIDCचे जे मुख्य अभियंता आहेत हे माझे मित्र आहेत आणि त्यांनाही मी याच्यानंतर तातडीने रणजित हांडे साहेबांना मी विचारणा केली की हा काय प्रकार आहे, तर त्यावेळेला त्यांनी पण सांगितलं की हे चुकीच्या माहितीवरती हा पत्रव्यवहार झालेला आहे, परंतु मी पण संजय जयस्वालांशी बोलून आपल्या जे काही क्लॅरिफिकेशन आहे ते द्यायला सांगतो। आणि म्हणून एकूणच या लोकांमध्ये जो गोंधळ झाला, खरं तर राष्ट्रीय महामार्गाचं कामची निविदा स्वीकारली गेलेली आहे आणि थोड्या दिवसामध्ये सुरू होईल। आता माझा व्हिडिओ ऐकला की बऱ्याच जणांना हा प्रश्न पडेल की मग ते तुम्ही काय त्याच्यावरती तारीख पे तारीख देता, हे आमच्या हातात नाही। जरी मी गडकरी साहेबांच्या सोबत याच्यावरती मी जरी काम करत असलो तरी या तालुक्यातली तळमळ म्हणून मी याच्यावरती उत्तर देत असतो। प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मलाही पण वेळ नाही आणि आताची जी घटना आहे जी काय आता घडामोड आहे तर याच्यावरती प्रोजेक्ट आमचे जे प्रकल्प संचालक आहे संजय कदम साहेबांनी याच्यावरती जिथं जिथं आता आपण आम्ही अतिक्रमण काढलेली आहेत त्या सगळ्या चौकांमध्ये काम सुरू आहे। म्हणजे चिंबळी फाट्यावरती रुंदीकरणाचं काम सुरू आहे, त्यानंतर पुढच्या स्पायसर चौकामध्ये काम सुरू आहे, पुढे आम्ही बिरोदवाडीच्या इथे पण ते काम करणार आहोत
आणि त्याच्याचप्रमाणे परवा मी माझ्याकडे काही प्रस्ताव दिल्यामुळं मी कदम साहेबांना विनंती केली की आपण त्याही चौकात काम करणं गरजेचं आहे. कारण पश्चिम भागातल्या संध्याकाळच्या ज्या एसटी किंवा जो वाहतूक होते पाईट आणि वांद्रा आंबोली भागामध्ये, त्यामुळे तिथं रोज प्रचंड वाहतूक कोंडी होती. आणि मग जिथं जिथं आता हे मुख्य काम सुरू होईपर्यंत आपल्याला शक्य आहे तिथं वाहतूक कोंडी कमी होईल याच्यासाठी आमचाही प्रयत्न आहे. आणि जे काही आता हे फेडरेशन असेल किंवा हे जे काही लोक याच्यामध्ये काम करतात यांनीचा पण पाठपुरावा आहे. परंतु मला यांना विनंती करायची की कुठली तरी शहानिशा झाल्याशिवाय याच्याबद्दल सोशल मीडियावरती तातडीने हे पत्र टाकून फार मोठा संभ्रम निर्माण झालेला होता. कारण माझे एक मित्र लोणावळ्याला असतात, त्या लोणावळ्याचे त्यांचा सुद्धा मला फोन आला की बाबा हा काय प्रकार आहे. त्याच्यामुळे मग आता प्रत्येकाला सांगत बसण्यापेक्षा याच्यावरती हा छोटासा आम्ही क्लेरिफिकेशन देत आहे. तर पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाचं मुख्य काम जे सुरू होईल ते आजही लोकांना सांगतो की ते 16 लेनचं काम आहे. जमिनीवरचे 8 लेन आहेत, वरती 8 लेन आहेत. अशा पद्धतीने चांगलं प्लॅनिंग झालेलं आहे की ज्याच्यामध्ये 40-50 वर्ष पुढची वाहतूक कोंडी संपून जाईल. आताही बऱ्याच जणांची डोकी उडतील आणि मग ते कधी होणार, काय होणार, आम्ही मेल्यावर होणार का. तुम्ही जर 2-4 वर्ष जगला तर निश्चितपणे तुम्ही जिवंत असतानाच होईल एवढंच मी या निमित्ताने सांगतो. कारण एवढे पण कडक बोलायची गरज नव्हती, परंतु यांच्या प्रतिक्रिया अशा असतात की एक तर काही काम नसतं, बसल्या बसल्या काहीतरी कमेंट करत राहायच्या आणि मग त्याच्यावरती आपली चर्चा करायची. तर सर्वांना विनंती आहे की आपण प्रश्न विचारा, पण बाकीच्या कमेंट्स करू नका. आदरणीय गडकरी साहेबांनी याला 7,500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि MSIDCचा सुद्धा आता चाकण तळेगाव शिक्रापूरची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. चांगली मंडळी त्याही याच्यात काम करतात. आमचे हांडे साहेब आहे, अत्यंत याच्यावरचे जे चिपिनर आहेत, अत्यंत डायनामिक अशी पर्सन आहेत आणि तेही चांगलं काम करून घेतील. आणि कोणती निश्चितपणे आहे, त्याच्यामुळे त्याचे काही इफेक्ट याच्यावरती उद्योगांना व्हायला लागलेले आहेत. परंतु आता काळ हे त्याच्यावरच हे आहे आणि म्हणून मी हा खुलासा जाणीवपूर्वक करत आहे. धन्यवाद.